तर हाय गाईज, तर काल घडलेली एक आनंदाची बातमी, तर ती काल काय आनंदाची बातमी घडलेली हे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं. पण काल लाईटा पण नव्हत्या, जोरदार पाऊस होता आणि मेन म्हणजे मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी होतं, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट सांगता आली नाही. तर ती काय गोष्ट आहे ही आम्ही तुम्हाला सांगणारच आहे. अरे दोन 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 घालायचं जर चार मजाच घालायची त्याच्यात करून म्हटलं तसं. झालंय कसं, काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दोन दोन गुड न्यूज मिळाल्यात आम्हाला. आता हिचं काय पहिला झालतं सोडा, त्यामुळे हिचं काही कौतुक ह्या माणसाचं आहे, कारण हिचं पहिल्यांदा चॅनल मॉनिटाईज झाले फेसबुकचं. आणि आम्हाला कल्पना नसताना पण कल्पना नव्हती, काल हिनंच बघितली असंच झालंय. मग हिचं बघितलं तर हिचं पण झालं. ज्यांना ज्यांना कंटेंट मॉनिटायझेशन टूल मिळालं नव्हतं त्यांना काल आला असेल, चेक करा तुम्ही. आणि लय मेहनतीने हे सगळं मिळायला लागले ह्यांना. सगळे लोक हिला थोड्याशा कमेंट अशा येत होत्या की काय आपली नंदुबाईची कॉपी करताय काय, पण कॉपी वगैरे काय नसते तसं. आता काल काल बघा, काल आणि देवानंच कॉपी केली त्यांची दोघींची. हिचं पण चॅनल मॉनिटाईज, हिचं पण चॅनल मॉनिटाईज. काय वाटतंय तुम्हाला हे जरा खाली ना तोंडात घालतायस आणि काय बोलणार लगेच. असं दोन तर दोन सगळी म्हणत गुड न्यूज मिळाले होते काल. की कॉपी करतात तुमच्या ताईंची, तुम्ही कॉपी करताय. पण कॉपी वगैरे काय नाही, आम्ही काय जरी घ्यायला तर सेम सेम घेतोय. आम्हाला आधीपासून आवड आहे की आम्ही मॅचिंग करतोय. हा, कॉपी कोणाची करतात? कॉपी कसं मोठं कोणतं असलं क्रिएटर, ओळखीचं ना पाळखीचं, त्याचं काय तर कंटेंट आलं का, या दोघी आता सेमच असतात, बहिणी बहिणी असल्यामुळे. त्यामुळे ननंद कॉपीचा भाऊजाई काय पण संबंध अजिबात नाही. तसं आम्ही वागत नाही, बहिणी बहिणी सारखं वागतोय. त्यामुळे प्रत्येक ताईला गोष्ट माहिती घेताना सेम घेतोय. माहिती काय पाहिजे तर आम्ही सांगतोय, आम्हाला काय झालं तर ही सांगत्या, असं काय नसत्या. त्यामुळं सगळं कंटेंट हिचे वेगळे असतात, कंटेंट हिचे इकडे असतात आणि आमचे कंटेंट तिकडे असतात. हिचं जर असले तरच जरा थोडं हे होते, मिक्स होते. 35-40 किलोमीटरचं अंतर आहे मध्ये, त्यामुळे मॅचिंग कसं होईल, सेम कसं होईल. रेसिपी पण तुम्ही म्हणत असशील, पण त्यांच्या रेसिपी त्यांनी करतात, माझी रेसिपी मी करतोय. वेगळं होत्या. काय म्हणतात एकत्र आल्यावरच व्हिडिओ एकात दुसरं शूट एकसारखं पडते. हा, का तर एकाच ठिकाणी आहे म्हटल्यावर वेगळं काय दाखवणार तरी ना? आणि या मॅडम वेगळं करतात. आमचं होतंय कधी यांनी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यात व्हरायटी आणण्याचा प्रयत्न करत असतात. आणि चॅनल मॉनिटाईज व्हायचा जेवढा हक्क याचा वैयक्तिक आहे, त्यात ह्या दोघांचा पण समावेश आहे. भाऊजींचा आणि स्वातीचा दोघांचा थँक्यू. पाठिंबा आहे हिला. आणि हिची भरपूर वैयक्तिक 100%तली एक 80% हिची क्रेडिटली 20% या दोघांची मदत आहे. नक्कीच आणि कसं आहे, हमखास. ती घरातली कामं तेन करून तीच ती वैयक्तिक हे करत्या, आणि त्या दोघांना ह्या दोघांचा सपोर्ट डिवेलनेला आहे पूर्ण. सपोर्ट त्यामुळे आज ती यशाच्या पहिली पायरी चढलेली आहे. यशाची पहिली पायरी तिने आज चढलेली आहे. आता अनेक पायरी आहे. आणि असंच तुम्ही बरोबरून तिला प्रेम द्या. ती पायरी चढल्यावर तर मग लगेच जल्लोष तुमच्या असणार. सपोर्टमुळे आज त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालंय आणि असंच तुमचा पाठिंबा असू द्या आणि इथून पुढचे व्हिडिओ त्यांना करण्यासाठी आणि जरा प्रोत्साहन द्या, म्हणजे नवीन नवीन त्यांनी आणि काहीतरी दाखवत जातील काय तुम्हाला. बोला की मॅडम, तुम्ही काय बोलता का नाही? मोबाईल धरून थोडा हात अवघडलेला, त्यामध्ये स्टँड लावले. तर भरपूर जणांच्या कमेंट येत होत्या की ताईंची तुमच्या कॉपी करताय तुम्ही, तुमचे व्हिडिओ कॉपी असतात. आणि काही जणांच्या अशाही कमेंट येतात की तुमच्या ताई खूप छान बोलतात आणि त्यांच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न कर. म्हणजे पहिलाच म्हणतात की कॉपी करते आणि त्यात आणि म्हणतात की ताईंसारखं बोलण्याची कमेंट कर. म्हणजे नक्की लोकांना काय अपेक्षित आहे हेच कळेना झाले. आणि कसं असते, जे ओरिजिनल ते ओरिजिनल, जे मी म्हणते जे मी करते ते माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करते. तर कसं आहे, कोणाचं बघून करायचा असा काय उद्देश नसतो. त्यांचे तिकडे कंटेंट वेगळे असतात, माझे कंटेंट वेगळे असतात. त्यात आणि कसं होतंय, प्रत्येक आमची साडी मॅचिंग असते, ड्रेस मॅचिंग असते, काही ना काहीतरी आम्ही दोघी त्या तिकडे घेतात, बांगड्या काहीतरी मॅचिंग असतंच. त्यामुळे कसं होतंय की सगळेजण म्हणतात की तुम्ही तुमच्या नंदेची कॉपी करताय, असे खूप साऱ्या कमेंट्स मला येतात. तर तसं काही नसतं, कॉपी नाही, आम्ही ते मॅचिंग करतो. त्यांना तिकडं काय आवडलं की त्या तिकडं मला घेऊन ठेवतात, मला काय आवडलं की मी इकडे त्यांना घेऊन ठेवते. घेताना मी एकदम असं चॉईस पण एकच आहे. त्यांनी एखादवे दुकानातून साडी 30 चॉईस केली असली, मला पण 30 पसंत पडलेले असतात आणि माझ्या पसंतीच त्यांनी घेऊन आलेले असतात. असं पण कदाचित होतंय. त्यामुळे तुम्हाला वाटतंय की आम्ही म्हणजे कॉपी करतो एकमेकींची. आणि मेन म्हणजे आम्ही ननंद भाऊजा आणि सासू सुना सुद्धा आम्ही सगळेजण मॅचिंग करतोय. प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही बघत असाल की आमच्या सगळ्यांच्या साड्या एकसारख्याच असतात. आणि आमचंच नाही, या दोघांचं मी सुद्धा सांगायला वगैरे ती बोललाय म्हणून थांबलो. आमच्या पण दोघांचं कालचा ब्लॉग पडलाय बघा. सगळं सेम सेम करायला आवडते. आधीचं सारखं दिवस आता राहिलं नाही, त्यामुळे आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. आमची एक फॅमिली अशी आहे की मॅचिंग फॅमिली आहे. आम्ही सगळे हसत खेळत मिळून मिसळून राहतोय. पहिला लोक कसं भाऊ मॅचिंग करायचं, तसं अजून पण आम्हाला आवडते करायला. त्यामुळं आणि कॉफी भरपूर लोक असे आहेत की आता बंद केलेत मॅचिंग करायचं. खरं आम्ही अजून नाही, आम्ही मॅचिंग करतोय. भारी वाटते. आवडते आम्हाला आवड आहे. हा,
आमच्या फॅमिलीला पूर्ण अशी आवड आहे मॅचिंग करायची. आणि कॉपी जर म्हणत असाल तुम्ही, कॉपी जर असते तर चांगल्या गुणांची नेहमीच कॉपी ही केली पाहिजे आणि चांगलंच असते ते, कोण सुद्धा म्हणू दे. आणि का बाबा वाईट गुणांची कॉपी करायला तुम्हाला लय हजारो जण भेटतील, पण चांगल्या लोकांची जर कॉपी करत असाल तर चांगलंच आहे. काय झालं काय मध्ये होय मध्ये ब्लॅक झालं. ब्लॅक झालं तर हा. त्यामुळे चांगल्या गुणांची ही कॉपी केलीच पाहिजे. आणि असं हिला तुम्ही भांडावून सोडू नको जा की कर पण म्हणतायचा आणि तिच्या सगळं हिच्या सगळं बोलण्याचा प्रयत्न केला की आणि परत कॉपी होणार ते. त्यामुळे वेगवेगळे कंटेंट ब्लॉग असतात ना, ते सगळे असेच असतात सगळे ब्लॉग. त्यातून आपण काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतोय. किती जरी कॉपी करायचं म्हटलं तर कॉपी काय नाही होत नाही, होत कारण की नाही. जसं ते आणि- केलंय तसं आपल्याला जमल असे नसते ना. प्रत्येक गोष्ट वेगळी ना काहीतरी असतेच. आणि ही आवाज सुंदर काढते आणि हिचा जरा स्टँडर्ड वाटतं असं सुद्धा कमेंट येते तिला. तर तसं नाही आहे, ही मुळातच स्टँडर्ड आहे, मुळातच अशी बोलते. आता बोलताना सुद्धा तुम्ही बघितलं आजच्याला कसं बोलते ती. बोल जरा. आमची कशी सांगली कोल्हापुरी भाषा आहे, पण त्यांनी आधीपासून हा. स्टँडर्ड शिक्षण घेतलंय, स्टँडर्ड शिक्षण घराण्यात झालं. वागल्यात, त्यामुळे त्यांची भाषाच तशी आहे. आणि या घराला बघून तुम्ही काय जज Judge करू नका करू आम्हाला. कसं आहे, कसं घर काय बारकं असलं जरी तरी- असलं तर शिक्षणानं माणूस मोठा असतोय. भले त्याची वेळ जरा थोडी नंतर नाही येत्या, पण वेळ येणार आहे नक्की. त्यामुळे या तुम्हाला वाटतं की पत्र्याचं घर आहे, असं काही नसते. ते पण त्या घरावर घरातली माणसं कशी आहेत हे तुम्ही बघा. हे बघायचं असते. त्यामुळे शिक्षण इथं जास्त झाले आणि बोलणं इथं असंच आहे, आम्हाला समजते तसं. तर खूप जण पण छान कमेंट करतात. ज्यांनी ज्यांनी छान कमेंट करतात त्यांनी त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट राहू दे. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आमच्या दोघींचं चॅनल पण एकाच दिवशी मॉनिटाईज झालं. आणि सगळेजण म्हणत होते ना कॉपी करताय, तर वरून सुद्धा कॉपी झाली देवाकडून सुद्धा की दोघींचं चॅनल एकाच टायमाला मॉनिटाईज झालं. तर काल हा व्हिडिओ करणं आम्हाला जमलं नव्हतं, कारण काल लाईटी पण नव्हत्या आणि पाऊस पण खूप पडत होता. रेंजची जरा प्रॉब्लेम होती. मग व्हिडिओ पोस्ट झाला असता की नसता ते पण काय सांगता येत नसतं. त्यामुळे म्हटलं आज फ्रेश वातावरणात फ्रेश व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. मग असंच तुमचे आणि काही प्रश्न असले तर त्यांना कमेंट करून विचारा, त्यांनी नक्की सांगण्याचा प्रयत्न करतील. आणि आज तुमच्या सपोर्टमुळेच आमचं चॅनल मॉनिटाईज झालंय. असाच तुमचा सपोर्ट असू दे. डबल सपोर्ट मिळाला काल, असा सपोर्ट होतो. असा सपोर्ट तुमचा राहू दे. चला थांबूया आजच्या पुरतं एवढंच. श्री स्वामी समर्थ.